अवजड वाहनांची सततची वर्दळ आणि प्रशासकीय दुर्लक्ष यामुळे हा मार्ग खड्ड्यांनी भरलेला आहे, धुळीने माखलेला आहे. पावसाळ्यात तर या मार्गाची स्थिती आणखीनच भयावह होणार आहे. वाहने घसरत असल्याने अपघातांची शक्यता कैक पटीने वाढत आहे. अवजड वाहनांमध्ये मोठे मोठे ट्रक, डंपर तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या एसटी बसेस देखील वाहताना या मार्गावरून चित्र पाहावयास मिळत आहे. पर्यायी मार्ग व्यवस्थित नसून देखील प्रवाशांचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी वाहतूक होताना दिसत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना आणि पादचाऱ्यांना तर प्रत्येक क्षणी जीव मुठीत घेऊन चालावे लागते. अवजड वाहनांच्या वेगामुळे उडणारी धूळ आणि खड्ड्यांमुळे होणारे धक्के यामुळे शारीरिक त्रासासोबतच मानसिक ताणही वाढतो. अनेकदा या ठिकाणी लहान मोठे अपघात घडले आहेत. स्थानिक रहिवाशांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे, परंतु अद्यापही यावर ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. या परिस्थितीत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पर्यायी मार्गाची दुरुस्ती करणे, अवजड वाहनांसाठी वेगळ्या वेळेचे नियोजन करणे किंवा पर्यायी व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ पुलाची दुरुस्ती करून उपयोग नाही, तर त्या दुरुस्तीमुळे निर्माण झालेल्या पर्यायी मार्गावरील धोके कमी करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा वाघोलीतील हा पर्यायी मार्ग विकासाच्या नावाखाली बळी घेणारा मार्ग ठरेल यात शंका नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाची आहे आणि ती त्यांनी गांभीर्याने पार पाडावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. अरुणोदय न्यूजसाठी शुभम गुरव, आसनगाव.